परभणीत सुद्धा आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे। परभणी जिल्ह्यामध्ये 2290 मतदान केंद्र असून 7 वाजता मतदानाला सुरुवात होईल। दरम्यान मतदान केंद्र अधिकारी आणि सर्वच यंत्रणा सज्ज आहेत। इथल्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। परभणी लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होतंय। सर्वत्र मतदान केंद्र जे आहेत ते सज्ज झालेले आहेत, कारण कालच मतदान केंद्र अधिकाऱ्यांना साहित्याचं वाटप जे आहे मतदानाच्या अनुषंगाने झालं होतं। आपण जर बघितलं तर सकाळी 5 वाजल्यापासून हे मतदान अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी येऊन तयारी करतायत आणि मतदान केंद्र जे आहेत ते सज्ज झालेले आहेत। परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 21,23,056 मतदार आहेत आणि याच अनुषंगाने तब्बल 2290 मतदान केंद्र या लोकसभेमध्ये आहेत आणि हे सर्व मतदान केंद्र जे आहेत ते सज्ज झालेले आहेत। प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्र अधिकारी जे आहेत त्यांनी ही तयारी पूर्ण केलेली आहे। प्रत्येक गोष्टीचा आढावा घेतला जातोय। कुठलीही अडचण या मतदान करण्यामध्ये किंवा मतदान केंद्रावर येऊ नये याचा आढावा घेतला जातोय। सर्व अधिकारी जे आहेत ते आलेले आहेत। पोलचीट असतील, मतदार याद्या असतील, परत माहिती पुस्तिका असतील, ईव्हीएम असतील, बॅलेट पेपर असतील, बॅलेट युनिट असतील, या सर्व साहित्यांची जुळवाजुळव कालच झाली होती आणि सर्व तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे जवळपास। आणि आता वाट पाहावी लागणार आहे ती मतदारांची। मतदार येऊन किंवा मतदान आपला हक्क बजावतात ते सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू होऊन सायंकाळी 6 पर्यंत मतदान सुरू राहणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं आवाहन जे आहे ते निवडणूक आयोगाकडूनही करण्यात आलेलं आहे। स्थानिक प्रशासनाने या अनुषंगाने वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते राबवले होते की मतदानाचा टक्का जो आहे तो वाढावा। मागच्या वेळेला जर बघितलं आपण 2019च्या लोकसभेच्या अनुषंगाने तर परभणीमध्ये 63.10% मतदान झालं होतं। हेच मतदान जे आहे ते 70% जावं यासाठी परभणीतील निवडणूक प्रशासनाने जी आहे ती वेगवेगळे कार्यक्रम घेतले होते। वेगवेगळ्या म्हणजे ह्या मतदानाच्या टक्केवारीच्या अनुषंगाने वाढण्याच्या अनुषंगाने त्यांनी तयारी जी आहे ती केलेली आणि आता आज मतदार राजा आपला जो कौल आहे तो मतपेटीमध्ये बंद करणार आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।